ज्ञानाचं उत्तर. जेव्हा बुद्धीमध्ये स्वयं परमात्मा बुद्धीची तपस्या विशेष आहेत तिथले ते. पवित्र स्थान सगळंच आहे, पण तपोवनामध्ये सर्वश्रेष्ठ आपल्या हिंदू धर्मात, भारतात, आपल्या इंडियात जास्त उग्र तपश्चर्या त्याच्या काठावर आहे ऋषीमुनींचा. हा, म्हणून ती तपोभूमी आहे. इकडे पण आता आपण जेव्हा जातो आपलं पालम, ओके, ज्या ठिकाणी काय फळाफळकंडा आरखेड, ज्या ठिकाणी मी जाते, आपल्याला आपल्या भागाचं स्थान माहित नाही किंवा ते कुणी असं पुढे प्रस्थापित केलं नाही, त्या जागेचा पुढे हे नाही, त्याला काय म्हणतात, एक मिनिट, पारायण झालं का त्याचं, तर ते मला स्वप्नातून दिसले. तुम्हाला मागे सांगितलं मी किती योग इथं, आणि मला योगाचा अवतार म्हणतात बरेच जण. मला कळतात योगी तुझे काही, पण परभणीत बरेचसे म्हणतात की माई तुमचा योगाचा अवतार आहे. मला काय कळतं त्या अवतार काय आहे ते, तेवढं ज्ञान मला नाही. पण भरपूर असे गंगाखेड बाकी आहे, कारण तिथं असे जे ऋषी झालेत ना, मार्कंडेय, आता हे ऋषी, आज तुम्हाला मी म्हणलं ना की कपिल महामणी, तर त्यांच्या गंगेमध्ये त्यांच्या पावलाची लांबी अशी एवढी आहे, इतके रुंद पाय त्यांच्या, आपल्या हाता एवढे त्यांच्या पायाची लांबी आहे. आणि त्यांच्या ज्या ठिकाणी गंगेच्या पोटात तपश्चर्या केली आणि बाजूला त्यांचं गुहा आहे, डोंगराच्या खाली गुफा आहे, त्याच्यामध्ये बसले, तप झालं. नर्मदा ती छोट्या पतारी तिच्या काट्याने केले त्यांनी तपश्चर्या. मग ती त्यांना डोळे उघड म्हणले, तुम्ही का तपश्चर्या करता, काय पाहिजे तुम्हाला? कोण बोला? नर्मदा माता स्वयं प्रगट झाली पालरूपामध्ये, कारण तिचं जन्मस्थान आहे तिचं. आणि नंतर समुद्रामध्ये जेव्हा तिचा उगम समुद्राचा झाला, संगम, त्याचा संगम म्हणतात, त्या ठिकाणी आपण जानवा वगैरे समजा सोडतो, पूजा करतो, देवी बाहेर जे करतो. आम्ही फक्त जानव सोडला, आम्ही कुठं काही केलं नाही. मी ते निघाली घंट्यात, आपल्या त्यांना ते पान पुन्हा काय झालं नाही, दर्शन घेणं हे आमचं पान आहे. अध्यात्माच्या त्रितापाची वळवण करणं हे आमचं पान आहे. मग त्या ठिकाणी आम्ही जानव व्हायला समुद्राला जेव्हा नर्मदा मिळते, ते संगम तिथं नावेचा तो जहाजात 2-2.5 तासाचा प्रवास येतो. तर त्यावेळेस मग तिथे दोघांचं मिलन, त्या ठिकाणी अलीकडे स्थान आहे मंदिराचं, तिथे त्यांचं लग्न झालंय दोघांचं. मग तिथं ती कुमारिका पण सोडून ती नंतर ते मिळाली समुद्राला, तर ते दोघांचं लग्न आहे. तर त्या ठिकाणी 12 वाजता त्यांचं लग्न होतं. भेटते दोघं एकमेकाला, एकत्र लग्न म्हणजे दोघं एकत्र होणं. जेव्हा ते नर्मदा पुढे समुद्राने मिळते, एकत्र येतात, संगम तयार होतो, ते लग्न म्हणतात त्यांच्या भाषेत. मग 12च्या आधी तुम्ही आम्हाला पाणी प्यायला लावलं तर गोड होतं नर्मदा ती. पुन्हा जेव्हा समुद्र भेटले त्यांना, संगम झाला, तर पाणी पूर्ण खारट. म्हणजे हे अद्भुत शक्ती तिथं बघायला मिळाल्या. हा, 12 नंतर पाणी पिलं तर खारट, आणि 12च्या अगोदर गोड. म्हणजे जे जे एक शक्ती पाहायला मिळते ते तपस्या मिळते, आपल्या भागात नाही. मग हे अतिशय नवीन घडतं, आणि मी विचार न करता, तयारी नाही, म्हणजे किती अघटित घडले हे, त्याची शक्ती. आणि मग जेव्हा त्या कपिल महामुनी तपस्या केली विंध्याचल पर्वतवरी टोकावर, खाली त्या नर्मदेच्या ह्या पात्रावरून तटावरून त्या तटावर जायचं. उत्तर तट संपला, दक्षिण तटाकडे आम्ही आलो. मग तेव्हा तिथं बसून नर्मदेची पूजा, मंत्र, जप, संकल्प सोडणं, नर्मदा मध्ये तिथं उगम स्थान त्याच्यामध्ये घ्यायचं, आपलं तिथं टाकायचं, आणि दक्षिण तटाला सुरुवात करायची. आता त्या ठिकाणी पूजा, तिची मैयाची तिथे मूर्ती स्थापना आहे, आणि त्याच्यावर टोकावर शंकराने तपश्चर्या केलेली आहे. आणि तपश्चर्या करताना खूप भयानक तो झालं, त्यांच्या कंठातून घामाचा थेंब एक खाला आला, आणि एका थेंबातून नर्मदाच पुन्हा आली, आणि ती तेवढी वाहत तेवढा असा विळका घातला दक्षिण उत्तर. तिचे पात्र, तिचं स्नान, तिचं पाणी, तिचं वैभव, तिची शक्ती अघटित आहे. मला एक सांगतो प्रसंग, की आमची गाडी खराब झाली आणि आम्ही जंगलात अडकलो, शेतात, रान, हायवे, सगळे शेत. पेट्रोल पंपावर थांबलो, नेमकी गाडी खराब झाली. आता बरं स्वयंपाक पण करता येत नाही, गॅस संपला, नंतर भेटला तर तो लावता येत नाही, तिथं अंधार पडला. आता पोटात काही नाही, सगळे लोक उपाशा. आता काय करा म्हटलं, तर आम्ही आमच्या नर्मदामध्ये 2 टाइम आरती, कारण सगळीकडे एकदाच करते, आमच्याकडे 2 दत्त. विष्णू सहस्त्रचा पाठ, हरिपाठ पूर्ण मी घ्यायची,
नंतर नर्मदा मैयाचा अष्टक, त्यांची पूजा, त्यांची आरती, प्रसाद वाटणं, आणि सगळ्याची मी सामुदायिक आरती. आणि हे झालं की मग आम्ही मला तर बांधणार, नर्मदा काय करेल ते करीत, पण ती उपस्थित होत नाही. चॅलेंज. आणि मग आम्ही बाहेर बसलो, बाहेर आलो काठावर, लोक फिरायला तिकडे तिकडे. एक जण आला सायकलवर, क्यों खड़े हैं सुबह से गाड़ी, हमारी गाड़ी खराब हो गई, हमारे पास खाने को कुछ नहीं, क्या करेंगे हम. ठेवलं म्हणलं. त्यानं 50 कप चहा मोठा नुसतं गाडी म्हशी दुधात आणून दिला, मी सगळ्यांना पिला. आपण खाणे का म्हणे, हमारे पास क्या करेंगे, कुछ नाही, चला मग मी गेले पटकन, मी गाडी. आणि 40 लोकांचा फक्त 40 मिनिटाचा पगार आमचा. पोळ्या 40 लोकांच्या वेगांचा पाया पक्क करण्यासाठी, आणि मनाला निर्भीड करण्यासाठी, आणि अज्ञान बाजूला सारण्यासाठी, आणि भगवंताला प्रकट करण्यासाठी कपिल महामुनीची तपश्चर्या. नर्मदा येऊन थांबले त्यांच्यापाशी. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, का तपस्या करता. तुटी कुमारी का बोलली आदिशक्ती. ओके. ती म्हणजे कपिल महामुनी म्हटले की मला प्रकृती पुरुष सांख्ययोग हा मांडायचा जगासाठी. कुणाला मागितलं, जगासाठी. आणि मी पण मागितलं साधकासाठी. नाव घ्या नाव घ्या म्हणा, तर धर्मशास्त्र घ्यावंच लागते. हे वेदांत कर्मकांड आहे ना, आणि हे ज्ञानकांड आहे. तर आतलंच साधकाचं म्हणजे एक अटॅचमेंट जी असते ना, कुशावर असते. संपत्ती वेदाची, संगती साधकाची, प्रतीती परमात्म्याची, आणि अनुभूती सुखाची, भेट पांडुरंगाची, आणि ही सिद्धी ज्ञानाची, ओळख खऱ्या परमेश्वराची, आणि ही सतत अनुभूती राहते महात्म्याला त्या ईश्वराची. सतत अनुभूती असल्यानंतर नर्मदा येतील, सगळं काय येते तिथं. काय नाही, ज्या स्वयंभू परमात्म्या म्हणजे बुद्धीने जेव्हा आलिंगन दिलं, तर सगळंच येणार ना. धाम, बरोबर आहे ना. सगळे तीर्थ, सगळे धाम, सगळे लिंग अधिष्ठान झाले. नंतर एक अधिष्ठान आलं तर सगळं विश्व काय आपल्याला त्या समर्पित झालं. मग हे कळून हे केल्यानंतर अति पावन असतं, आणि हे कळत नाही ते आलेले लोक असते. म्हणून ह्याच्यामध्ये तक्रार नाही आपली, करू नका नाही, पण नजरेनं पण करा ना, नजरेनं पण करा. जेव्हा कपिल महामुनी जगासाठी सांख्ययोग प्रगट करतात, सांख्यशास्त्राचा विस्तार लिहून ठेवतात, आणि 6 शास्त्रामधले एक शास्त्रकार ते बलाढ्य, बरोबर आहे ना. मग जेव्हा तुम्ही भागवतात ते म्हणतात कपिल महामुनी जरा अवतार झाला, नारळ फोडा, ते पुढे काय बोलतं का, ते भागवतात आहे ना, कपिल महामुनीचा अवतार आहे, जन्म झाला वगैरे, तेव्हा नारळ फोडा, पुढे काय बोलतं का ते मूळ सांग, ते बोलतं का काही. मग तू सांग ना बाप्पा, कपिल महामुनी कशाला आले, सांग, तो सांग म्हणजे काय. आणि मला पुढचा मुद्द्याचे बोलायचं अजून, की मी तर का कपिल महामुनी नाहीये, तर मी ऋषीचा अवतार नाही, मी तर मनुष्य होणी आहे. आणि त्याच्यात मला स्त्री आहे, पुन्हा जिम्मेदारी भरपूर असते, आणि बंधन खूप असतात. नसतात बंधन, स्वतंत्र आहे स्त्रीला मरेपर्यंत. स्वतःनं कदा समोरच्याला तिला बंधन बांधून घातले, आणि तिला कुणाच्या ना कुणाला धाकात ठेवलंय, तरी स्त्रीचा एवढा सोयरा वाढलाय. मग एक विचार करायची गोष्ट आहे की मी तर का तपश्चर्या केलं नाही, पण सांख्यशास्त्रामध्ये कपिल महामुनीचा सांख्ययोग मी बरोबर बसून देते, प्रगती पुरुष. मग हे चमत्कार आहे म्हणलं मातेला, नर्मदा मातेला तुझाच आशीर्वाद आहे. अरे मी तर तुझ्या गाड्या घेऊन बसले नाही, आत्ता आले तुझ्याकडं, आणि ते मी तूच नेलं, मी आले नाही, निर्विवाद आहे. मग ते माहित असणारच ना, किती किती फिरलं काय माहिती आपल्याला नाही. म्हणून तर ज्ञानाकडे येणारे फार तुरळक ना, ज्ञान मार्गाकडे येणारे फार तुरळक. कारण ही शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्ञान ऐकायला मिळतं. पण जेव्हा ज्ञान ऐकायला मिळतं, पण जेव्हा सिद्धी ज्ञानाची होती का असिद्धी होती, हे तुमच्या अधिकाराची स्थिती, बरोबर आहे ना. तुम्हाला सिद्धता गाठायची का संसारामध्ये रमायचं, का देहाला बघायचं, का इंद्रियामध्ये घुटमळायचं, का भेदात जगायचं, का जगाला बघायचं, का जगताला बाद करायचं, हे तुमचा अधिकार आहे. नुसतं ऐकू ना, औषध दिलं तुम्हाला घ्यावं लागेल ना, आम्ही सांगितलं तुम्हाला ते अनुभवावं लागेल ना.
बरोबर आहे की नाही? दीक्षा आम्ही पाऊस टाकला पण तुम्ही रेनकोट काढीच ना अंगावरचा काळा रेनकोट. अंगाला पाण्यात थेंब लागल ना. हा जन्मात मुक्त व्हायचे, ज्यांना भगवंताच्या सोबत राहायचं, त्यांना देहाचा बात करायचा, ज्याला वृत्तीचा निराश करायचा, ज्याला अहम मोरून सोहम मोर जायचं, त्यांना आपलं कल्याण करून श्वासाबरोबर राबवायचं. कारण जेव्हा आपण पूजा करतो ना बेटा, तर पूजा करताच्या अगोदर श्वासावर हंकार लागतो, ओंकार करायला लागतो. भावे आपण कुठलंच काही नीट करत नाही, तर आपल्या माथे सगळं संसारच आहे. धर्मशास्त्र एक व्यवस्थित होत नाही. होत नाही बेटा, नाही होत. जेव्हा श्वासावर तुम्ही राहता ना सोहमच्या, केवळ श्वासाचा ध्वनी ऐकला जातो, देहभाव बंद होतो, त्याला ध्यान धारणा म्हणतात. ओंकार जेव्हा घेतो, आम्ही शंभर घेत नाही. ओंकार 100 बोटावर मोजूनच. सध्या तर माझं एक बंदच आहे फिरणं, आणि डेली 6 मिनिट करावं. कारण ओंकार जो असा महामंत्र आहे बेटा, ब्रह्माला ओम नाव दिलेलं आहे, बरोबर आहे? कारण तो ध्वनी जो आहे ब्रह्मनाद येतो. मी ओ मी येतो. कोण मी? ब्रह्मा मी, स्वरूप मी, परमात्मा मी. तर मी परमात्मा आहे, तर देहभाव नको देवा. ही जी आतून जी प्रेरणा असते ना बुद्धीला, तो भगवंत ऐकतो. तुम्ही म्हणतच नाही ते देवा की मी कोण आहे ते मला कळू दे. कुठं म्हणतो आता देवा तू माझ्या सोबत आहेस, माझं चित्त तुझ्याकडे येऊ दे? कुठं धार नाही. मी देहात अडकू नये आणि वासना हात उत्पन्न होऊ नये आणि वैराग्य माझं कमी थांबू नये आणि विवेकाशिवाय मी जगू नये, देहभावामध्ये अडकू नये, जगत भास मला होऊ नये आणि अंतःकरणातल्या परमेश्वराची बुद्धीस जे मिळणे ते संपू नये आणि व्यवहारामध्ये जगत भाव येऊ नये. मला भेद माझा उरू नये आणि अभेदावाच मी जगू नये आणि तुझं प्रत्यक्ष दर्शन घेतल्याशिवाय श्वास बंद होऊ नये आणि श्वास जरी बंद झाला, देह जरी पडला, तुझं ऐक्य सतत राहणारे, प्रलय जरी झाला तर तुम्ही एक होणारे, तुझा माझा अंतर कुणीच करू शकत नाही. हे ब्रह्मज्ञानाचा अंतिम टप्पा, चरमस्थान आहे, ज्या ठिकाणी बुद्धीचा आणि भगवंताचा विलाप होतो. तर तेव्हा विश्व जरी संपलं, प्रलय जरी झाला, तर परमात्मा आणि जीवात्मा दोन होऊ शकत नाही. त्याला मोक्ष म्हणतात. त्याच्यामध्ये काय सांगितलं? जयाचेनी कृपा सलिले, जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणे ओवळे अंगीन लवे. आता बसा, हा सूक्ष्म विचार आहे बर का, की याच्यामध्ये भक्तीनंतरची जी अनुभूती आहे आणि अनुभूती असल्यानंतर ते जीवभाव शिवभाव हे ओवळे, आत्मरूप हे सवळे आणि जगत हे तिथं तिला जागाच. जगताला आणि जीवाला कुठलीही सत्ता नाही. त्याच्या पुढे जाऊन ऐकावं लागतं. म्हणून अमृतानुभव विचार सगळे पक्का झाल्याशिवाय ऐकू नये. पण मला काय वाटतंय की माझी कोणी सांगायचे, 1 मिनिट विषयांतर करते. जेनी कृपा सलिले, जीव हा ठायवरी पाखाळे, ते शिवपणही ओवळे अंगीन नवे. शिवपण, शिवभाव, देवभाव आणि ब्रह्मभाव, या तिन्ही भावाचा डिफरन्स ज्या अंतःकरणाला कळतो, त्या अंतःकरण पवित्र असतं. आता कसं असतं? 3 भाव सांगितले मी तुम्हाला. सांगा बरं, 3 भाव तेव्हा येतो ना स्वच्छ पडतो बुद्धीमध्ये. तेव्हा तू मी तुम्ही असतो, तो प्रकाश नसतो. तोच मी असताना व्यवहार ज्ञानाचा असतो, अनुभव सुखाचा असतो आणि स्पर्श ईश्वराचा असतो. तेव्हा तो सदा सोहळ्यात असतो. सदा सोहळ. आता ओळ कधी? धर्मशास्त्रात. पण धर्मशास्त्राचा काठ ओलांडून जेव्हा ज्ञानशास्त्रामध्ये आपण जातो, बुद्धी आपण म्हणजे देह नव्हे ना, हे सुद्धा कळत नाही भावी लोकांना. आपण जातो यात्रेला पायानं आणि समस्त भगवंताला बुद्धीनं आणि एक होतं जीवात्मा परमेश्वराच्या ज्ञानानं आणि अनुभूती त्याच्या ईश्वराच्या सत्तेची ती गुरुना आणि अनुभव होणार हृदय असतं पावन जगापेक्षा श्रेष्ठ असतं. ज्या अनुभवात हृदय आहे ते भगवंताला ओलांड तद्रूपामध्ये असत. पण ही आपण भक्तीची परिसीमा कमी आहे, ज्ञानाची उच्चता कमी आहे
त्याचा संघ कमी आहे आणि शेवटचा टप्पा सांगून पण सांगते, सेवा पण कमी आहे. जगातात सेवा सांगितली संताची जास्त, कारण सेवेनं काय होत नाही, काय होत नाही असं नाही, बिलकुल नाही. आणि मी माझा अनुभव सांगते, लोकांचं मला माहित नाही आणि जगाचं मी सांगू शकत नाही. जेव्हा जेव्हा साधू संगतीमध्ये आपलं आयुष्य जातं आणि त्याच्यासोबत आपण श्वास घेतो, संगती लागते आणि त्यांच्या संगतीचा लाभ होतो आणि सेवेचा पण लाभ होतो, तर त्या ठिकाणी अज्ञान जसं समाप्त होत जातं. अगदी अगदी. तर जेव्हा मी माझ्या महाराजांसंग राहायची, माझा अनुभव सांगतो तुम्हाला आणि सांगावाच. गुरुचं वैभव, गुरुचं ज्ञान, सत्संग सांगावाच. जेव्हा मला काळ कडकड थंडी होती, जिथे जिथे पाण्यामध्ये मी पाय टाकायचो, हात वगैरे पहिल्यांदा वंदन करून पाय टाकतो ना, आधी टाकत नाही गंगेमध्ये पाय, कोणीच नाही टाकत. नमस्कार करून, वंदन करून, नारायणला बघू, मग आपण तिला स्पर्श करतो, आधी नाही करायचा. पण जेव्हा पाणी घेतो ना सारी काही, तर पाणी हातावर झंबत होत, अंगावर कसं घ्यायचं. पण आता स्नानाशिवाय तर सुद्धा नाही ना. पण हीच कंडिशन माझ्या महात्म्यासोबत आम्हाला होती. आणि महाराज 3ला उठायची, 4ला वगैरे आमचा आवरून आम्ही 4ला स्नान करायचो. तर तिथलं पाणी जळायचं, बर्फासारखं असायचं. प्रत्येक गोष्ट गरम पाणी मागायला जमत नाही आपल्याला, जमते का? पण तशा बी कंडिशन मध्ये आम्ही हुस केलं नाही सांगते. आणि तिथं संघ घडला. जेव्हा जेव्हा आपण सप्त्याला त्याच्यासोबत जायचो आणि सप्त्यामध्ये पहाटे 3ला उठून काकडा महाराज सोबत त्यांच्यासाठी केलेलं जेवण बनवलं, आपण उरलेलं खायचं. किती लाभ आहे तर दुर्लभ. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वरी मध्ये स्फुरण येतं, ते त्याच फल आहे, माझं नाही, बिलकुल नाही. कारण काहीतरी केल्याशिवाय काही मिळत नसतं. आज तुम्हाला जन्म मिळाला पाप पुण्य केल्यामुळं, दुःख मिळालं वाईट पाप कर्मामुळं, आणि सुख मिळालं तुमच्या पुण्यामुळं, ज्ञान मिळालं शुद्ध पुण्यामुळं, मी कोण कळालं वेदामुळं, आणि संताची संगती लाभली अफाट पुण्यामुळं. वेद ऐकायला भेटत नाही आजकाल, तुम्ही शोधा. आई काय एवढं तर पडत होती माझ्या सिंधनाला, सांगा तुम्ही. कारण त्यांना त्यांचं महत्व कळाले. आई आणि मी तुम्हाला सांगते भाभी, मला तिकडून जाता आला असतं, लगेच गाडी बोलत आला असती, पण मी ह्या थांबल्या आता ह्यांना सोड कसं जायचं, माय भेटायचं, ह्यांना भेटायचं कसं जाऊ, इथून गेले इथलं भेटायचं कसं जाऊ मी. मी कसं वाटलं सांगा तुम्हाला. मी म्हटलं नाही कैलास, हा बेटा आता आपला शेवटचा टप्पा कोणता, ज्ञानाचा. ज्ञान जेव्हा तुमच्या बुद्धीमध्ये ग्रहण करायची शक्ती, त्या अंतःकरणामध्ये अज्ञानाला सोडवायचं, देवातून निघायचं, ब्रह्मपदी जगायचं आणि ईश्वरामध्ये समर्पित व्हायचं आणि बुद्धीचा बात करून स्वस्वरूपामध्ये आपल्या आपल्या स्थितीला जायचा. हा जेव्हा 28 असतो, त्याचा देह तेव्हाच पडलेला असतो. गुरुच्या बोधामध्ये महावाक्याचं ज्ञान जेव्हा बुद्धी ग्रहण करते, तिथं तिचं अज्ञान मिळेल असतं. तेव्हा तो ब्रह्मवेत्ता असतो आणि त्यांच्या संगतीनं बाकीचा उद्धार होत असतो. नाही, ज्या क्षणामध्ये ब्रह्म बोध गुरुने दिला महावाक्याचा, त्या क्षणामध्ये जेव्हा अज्ञान भस्म होतं, तो क्षण तुम्हाला माहित नसतो. पण तो क्षणामध्ये त्या बुद्धीला परमेश्वराचा स्वरूपाचा साक्षात्कार होतो, म्हणजे ऐक्याचा अनुभव येतो. आणि हे भ्रम आहे, हा व्यवहार हा मायेचा आहे आणि मी तर त्याच्यात आहे आणि तोच मी आहे. जर मी तो आहे आणि तोच मी आहे, व्यवहार जरी झाला तर बट्टा नाही, कर्म जरी केलं पाप पुण्य नाही, आणि जगत बघितलं तर भेद नाही. आणि ज्या भगवंतापाशी आपण राहतो त्याचा आपल्याशी जो संबंध आहे तो संपत नाहीये. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. त्या क्षणामध्येच अज्ञानाचं मरण असतं, त्या क्षणामध्येच. आणि मी म्हटलं आता ह्या लवकर येतील का नाही माहित नाही, आणि तुमचं माझ्याकडे मी येईल का नाही आता माझ्या हातात नाही. माझ्याच खरंच बेटा मी सांगत नाही, माझ्या लहरी बाबा आहे मी सगळे. आता मला गेले की अनुकरणाला बसायचे.
ऐक्य झालं, त्याचं त्यानं कमवून दिलं, संतान ब्रह्मपद दिलं, अंतःकरणातलं आत्मधन आपल्या बुद्धीत आलं, आणि मी कोण ही बुद्धीला अंतःकरणाला कळालं. मनाला मन असं लटकलेलं बाहेर नाही आकाशात. मन हे आत्मलिंग आहे. मन हे त्या भगवंतासाठी आतुर होऊन इथं आले या देहात. मला मुक्त करा, मला सक्तीतून बाहेर करा, माझं अज्ञान भस्म करा, आणि मला आत्मसाक्षात्कार करण्यासाठी या देहात आले. संता संग गेल्यावरती माझा उद्धार करा, असं मन म्हणतंय. तेव्हा आत्मधन त्याला बघून देतोय, संताकडे त्याला पाठवतोय. आता ह्या दारूच्याच येतात, पण किती वर्षाने मला भेटल्या सांगा. माझी मोठी बहीणची क्लासमेट होती तेव्हा माझा जन्म पण नव्हता, आणि ती गेल्यानंतर मी जन्मली. कसे बघा आता, आणि त्यांना माझं ऐकायचंय, आणि हे धन घेऊन त्या पुढे राहणार आहे. संपलं त्यांचं. म्हणून मी आले, तुमच्यासाठी आले नाही आज, आणि मी खोटं बोलत नाही बा. तुम्ही पुन्हा ऐकता लोक, पण हे विकलं पण आहे, आणि त्यांची आवड खूप आहे. ज्ञान झाल्यानंतर ते पुढचं जे एक आपलं व्यवहार असतो, नंतरचं आयुष्य असतं, आणि आधीचं पण आयुष्य असतं. अगोदरचं आयुष्य असतं तर देहभाव जिवंत असतो, आणि महावाक्याचा बोध झाला, सर्वनामध्ये बुद्धीने पदार्पण केलं, आणि अंतःकरण ईश्वराच्या चरणी लागलं, आणि भक्तीच्या नंतर ज्ञानाचा उगम झाला, आणि ब्रह्मवेदामध्ये स्वरूपामध्ये साक्षात्कारासाठी गंगा तयार झाली, आणि बुद्धी परमेश्वरामध्ये समर्पित झाली, आणि वेदामध्ये ती लीन झाली, आणि जगताला तिनं सोडून दिलं. ब्रह्मभाव तिचा जागा झाला, अवेदात तिनं पदार्पण केलं, आणि भेदाचं ग्रहण संपलं. तेव्हा पुढची कोण वेगळीच असते. पुढचा विषय होत असतो ना, आणि ह्यासाठी आपण आलो ना. माझं लेकरू म्हणतो, माझं घर म्हणतो, माझं धन म्हणतो, पण माझं म्हणण्यामध्ये भेद आहे, आणि मी म्हणण्यामध्ये अभिमान आहे, आणि ह्या दोघांचा बाद म्हणजे ब्रह्मधन आहे. आणि हे भूमिकेत गेल्यावर बाजूला जा. म्हणून इथून पुढेच जे जीवन असतं ते ज्ञानी महात्म्याचं, ते मी सोडलेलं आहे. ते 3 ला उठावं लागतं. आम्ही त्याला म्हणतात ब्रह्म, आणि ते संधी मी सोडायचं, तर इथून पुढे माझं ते राहणार. कारण 3च्या मुहूर्तावर मी साधना करणार, कारण की हे श्वास अनमोल हे मला आता कळायला. ते मैया सांगितली म्हणा, भगवंत बोलला म्हणा, का माझ्या गुरुने सांगितलं म्हणा, ते मला माहित नाही. पण आता असं वाटतं की आपण चुकतोय, आणि आपण खूप झोपतोय. ज्या वेळेला आपण साधना करून जगाचं बी कल्याण व्हावं, आपल्या पितराचं बी कल्याण व्हावं, आपल्या घराचं बी कल्याण व्हावं, आपल्या कुळाचं बी कल्याण व्हावं, आणि आपल्या श्वासाचं बी धन आपल्याला यावं, तर आपण ब्रह्ममूर्ती आपल्या ईश्वराशी समर्पित व्हावं. 3 ते 5 तिला ध्यान धारणा, 4 अभ्यास, 4:30 नंतर जप अनुष्ठान, श्वासाधारण, हे त्याच्यात बाहेर येतात. मग 5च्या नंतर आपल्या कामानंतर पण 2 तास भगवंतासाठी भावी का देऊन आपण. तुमचं आयुष्य तुम्ही संसाराला लावलं, हातात काय आलं. मग मला एक प्रश्न पडतो की आता पुढचं आयुष्य का घरात. मला राहून राहून प्रश्न पडतो. आपण चुकतो हे पण मला कळत आहे, आणि माझीच मला लाज वाटते की आपण असं का वागतो, का झोपतो 4च्या नंतर. मला मायाताईंचा फोन 4ला रोज येतो, पण आता आपला पण 3ला सवय लावायची, कारण 3ला झोपून येत नाही. पुढचा अभ्यास पण राहिला ना माझा, आणि सफल जायचं, आत्मचिंतन करायचं, आणि ज्या पदी जायचं त्या पदेला बुद्धीला तिथं नेऊन ठेवायचं. मग ते द्या साध्य हातात येतं. आणि एक कळतं मला की आता जर ईश्वराने चांगलं ठेवलंय, आता एवढं फिरून आले त्यांनी, दिवस अन्न मला मिळालं नाही खायला, पण मला काय कुठलं असं मी कळून गेले की थकले असं मला वाटत नाही. परमपित्याची अनुभूती, स्वरूपाची, आणि ही स्थिती महात्म्याची, तो फक्त ईश्वरासोबत असतो, जगासोबत नसतो. कारण जगाचा बात करून तो आपल्या पदावर असतो. ते
ते पद म्हणजे सच्चिदानंद. आणि सच्चिदानंद पदावर राहण्यासाठी खूप कष्ट लागतात. ज्ञानाच्या नंतर जी अनुभूती भूमिका असते, तत्वापत्ती, शुभेच्छा, तनुमानसा, तत्वापत्ती, सुविचार, हे सगळे ज्या वरच्या वरच्या आहेत ना, ते आपण वरावर आणण्याच्या. हा झाला तो माझा तुमचा विषय. आता आपला विषय घ्यायचा. जयाचने कृपा सलिले जीव हा ठायवरी पाखाळे, जे शिवपणे ओवळे अंगिन शिवपणे ओवळे अंगिन. सुंदर भावार्थ ऐका. ज्याच्या कृपारूपी पाण्याने, सलिले म्हणजे पाणी, ज्याच्या कृपारूपी पाण्याने जीव इतका पवित्र होतो की तो ईश्वरपणाचा एवढेपणा अंगाला होऊ देत नाही. म्हणजे ईश्वर बाजात भिन्न आहे आणि ईश्वर आहे त्याला माहित नाही, कारण तो स्वतःच ईश्वरच आहे. त्याला ईश्वर आहे हे ओळेपणा पण सांगत. हे कुणाचं पाणी आहे? सलिले. कुणाचं? जयाचे कृपा सलिले. संताच्या कृपेनं बोधाचं पाणी साधकाच्या हृदयामध्ये साठल्या जात, तर त्याला शिवपणा आणि मी जीवपणा हे माहित नसतं. ते ओळे वाटतं त्याला. खूपच सुंदर. मला आता सांगतो तुम्हाला. अजून एक सांगते सत्य. मी तुमच्यामुळे ज्ञानेश्वरीकडे मला अमृतांकडे मागच मला म्हणलं 14 ते 15 वर्ष घातले नाही. आणि 1 तास नाही, ते 3-3 तास कंटिन्यू माझं बसन होतं. पण मला अजूनही अमृतांकडे जास्त आवडतं. मत खाव. आम्हाला मत आवडतं ताई. तुमच्या मत फुलं होईल आमचं. कारण महाराजांना त्या कृपारूपी पाण्याने जीव इतका पवित्र होतो. ईश्वरपणाचा ओळेपणा पण अंगाला होऊ देत नाही. ईश्वरपणाचा ओळेपणा पण अंगाला राहू देत नाही. का? कारण जीव आणि शिव दोन नाहीत असतो. तो म्हणतो माझ्यात तो, त्याच्यात मी, तर त्याला भिन्न का बघू? पाण्याने जीव इतका पवित्र होतो. आता नदीनं गंगेचा अंकला पवित्र होतो, पण ह्या पाण्याने एवढं पवित्र होतो त्याला शिवपणा माहितच नसतो. कारण ब्रह्मभावात असतो. किती अंतर येत आहे त्या लोकात आणि त्या लोकात. नजरेचा परमार्थ आहे हा. हा, पण हेच कळत नाही जगाला. अनेक सांगत आई भाभी, मला वाटतं की सगळ्या जगानं ऐकावं, आणि जगात तर नाहीच आहे. नाही बेटा, सांगणारे पण नाहीत ना. पात्रता बोल. तेव्हा हे जगत, ब्रह्मांड, हा व्यवहार काही नसतं ताई. व्यवहार जरी केला, मला दराडी गुरुजी म्हणायचे, माझे गुरुभाऊ अमृतानुभव माझा झाला आणि मी पाठ घेऊन आले परभणी. नेमकं मग माझ्या ऐकलं आता त्यांच्याकडे जाऊ लागले कीर्तनात. आम्ही अमृतानुभव ताईंचा ऐकला. इकडे येऊ नका बघते त्याला, आम्ही मांडू शकत नाही अमृतानुभव. आणि मला भेटायचं, मी दोघांचं सध्या त्यांचं माझी भेट नाही, मी फिरण्यातच आहे. मला म्हणले तुम्ही आता खून करा आपल्या. तुम्ही गुरुजी का नका ठाय बाई म्हणायचे. ठाय बाई बोलू म्हणलं, बोला ना गुरुजी, तुम्ही आता खून करा का? काय होतं तुमच्या बिघडत नाही. गुरुजी मला असं बोलत जाऊ नका, हा पापून शिवत नाही. पण ते उदाहरण म्हणून सांगायचे मला. आता पुढचं ऐका. कारण ईश्वर सोपाधिक असतो आणि श्री गुरु कृपेने जीव निरुपाधिक होतो. त्याच्यात तुम्हाला थोडं बोलते. ईश्वर सोपाधिक असतो आणि सद्गुरूच्या कृपेने जीव निरुपाधिक होतो. मग निरुपाधिक ज्ञानी लोकाला उपाधिक लोकांचा काय होणार आहे त्रास? भीती कशाची? पण ही योग्यताच नसते ज्ञानाची, म्हणून लोक इकडे येत नाहीत. आता ही वाक्य डबल सांगते, थांबवत आपण एवढा वापा करून. ऐका पुढचं डबल वाचतो बेटा. आणि भावी एक करत जा. मी जर टाइम असला मिस कॉल केला दुपारच्या, उपाधिक असतो आणि श्री गुरु कृपेने जीव निरुपाधिक होतो. त्याच्यावर खूप काय बोलता येत आहे. आणि एक संघ भावी, मी जरी 18व्या अध्यायामध्ये माऊली खुशी गेली, जाणारच आपण, तिथे 2 पाठ होणार माझे. आता मी अयोध्येला पण जाणार, तिथे 2 पाठ. पण समोरच्या लोकांचे डोळे काय बसून फायदा माझा? आवड असल्यानंतर आपण फरकट जाऊ नये भैरंगात. आणि ह्या लोकांना तेच आवडते. आपण काय करणार? आता पुढचं ऐका. 2च वाक्य सांगते, थांबते. ईश्वर सोपाधिक असतो आणि श्री गुरु कृपेने जीव निरुपाधिक होतो. मग सांगा तुम्ही, संत कृपेनं, गुरुच्या कृपेनं जेव्हा जीवात्मा निरुपाधिक बनला आणि ईश्वर सोबत अडकला, मोठा कोण? ईश्वर कुठे अडकला? उपाधिक. आणि हा झाला
निरुपाधिक. निरुपाधिक. मोठा कोण? साधक. साधक. देव नाही. कळतं काय बोर्डाला? कळतं का? जो ज्ञानी आहे तो देवापेक्षा महान आहे. म्हणून योगी हा देवाचा देव जाणे जे. लिहिले ना मौलीनं, योगी हा देवाचा देव जाणे जे. ते अडकलं सोपदीत आणि ह्याची उपाधी उडवली संतानं. तू अडकला बाप्पा, मी सोपा सोडलं बाप्पा, आता मी तुला भेट नाही, तुझं माझं दोस्ती, आता नको कुस्ती. आणि जेव्हा त्याच्याशी ओळख होती बुद्धीला, तर बुद्धी देहाशी संबंध नसतात. बुद्धी जेव्हा भगवंताला ओळखते, बुद्धी जेव्हा साधनेवर असते, बुद्धी जेव्हा तद्रूप बनते, बुद्धी जेव्हा भेदातून निघते, बुद्धी जेव्हा अभेदात राहते, बुद्धी जेव्हा स्वरूपमय होती, त्याची स्थिती उद्या सांगते. योग्य वाक्य करताना आणि अभेद होताना, व्यवहार करताना, निर्व्यवहार होताना, शब्दातून बाहेर येताना आणि शब्दाचा वाद करताना, ईश्वराचा स्पर्श होताना, जगत पाहताना, जे अलग अलग तुमचा व्यवहार आहे, जेव्हा जगत भाव समोर आहे तिथं भेद आहे. जेव्हा ब्रह्मभावाच्या त्या ठिकाणी जागृती आहे, स्फुरण होतं, जेव्हा ब्रह्मभाव जागा होतो, आत्मभाव त्या ठिकाणी बुद्धीमध्ये प्रगट होतो आणि विश्वातला विश्वात्मा तो बनतो. तो जीवात्मा नसून तो विश्वात्मा होतो. तर तेव्हा उपाधीला सोडून निरुपाधिक बनतो. तर कसा बनतो, काय बनतो, तर उद्या पाठवून मी निघत. या म्हणल्या उद्या गंगा वगैरे आहे सारी कथा. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. काही कसा जगतो, अभेदात कसा वागतो, उपाधीतून कसा निघतो, ब्रह्मस्वरूपाशी कसा एकरूप राहतो, आपल्या पदाला कसा पाहतो, देहपद कसं टाकतो, स्वरूपामय कसा राहतो, वृत्तीतून कसा बाजूला येतो आणि त्याचा तिन्ही गुणाचा कसा वाद होतो, त्याचा संशय कसा जातो, तो परमात्म्याशी एकरूप कसा होतो, वेदाचा शक्तीनं तो आपला अनुग्रह कसा घेतो आणि स्वतःच्या पदेवर जीवात्मा कसा जातो, त्या ठिकाणी अनात्म्याचा वाद कसा होतो, बुद्धी बाजूला कशी जाते, स्वरूपाची प्रगटता कशी होती, आवरणाचा नाश कसा होतो, ब्रह्मपद कसं प्रगटतं, देहपद कसं संपत, हे वाक्य लक्षात ठेव. उद्या त्याचा तुला विस्तार सांगते. शब्द कळले का तुला? हो मग शेवटचं सांगतो.